एका आईचा संघर्ष, एका मुलीचा शिक्षणाचा अधिकार आणि मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल। केवळ वडिलांचं जात प्रमाणपत्र नाही, त्यामुळे त्या मुलीला आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारणं चुकीचं आहे असं स्पष्ट मत न्यायालयाने शिक्षण विभागालाच सुनावलं। आता हे नेमकं प्रकरण काय सगळं समजून सांगते। मुंबई उच्च न्यायालयाने एकल पालक म्हणजे काय तर सिंगल पॅरेंट्स असलेल्या आईसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय। प्रकरण एका अशा महिलेचं आहे जी खरं तर घरकाम करून आपल्या मुलीचा सांभाळ करते। 2021 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं होतं। त्यानंतर त्यांनी शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत मुलीच्या प्रवेशासाठी अर्ज केला। मात्र वडिलांचं जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचं कारण देत शिक्षण विभागाने त्या मुलीला प्रवेश नाकारला। विशेष म्हणजे आईकडे वैध जात प्रमाणपत्र होतं आणि वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यातही त्यांची जात स्पष्ट नमूद केली होती। तरीही हा पुरावा ग्राह्य धरला गेला नाही आणि मग शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनीही महिलेचं अपील फेटाळलं आणि यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं। न्यायमूर्ती NJ जमादार यांनी स्पष्ट सांगितलं की विद्यार्थ्यांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या घटनात्मक अधिकारापेक्षा कोणतीही तांत्रिक प्रक्रिया ही मोठी असू शकत नाही। न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की वडिलांचं निधन झाल्यानंतर आई हीच मुलाची नैसर्गिक पालक असते। प्रत्येक प्रकरणात मुलाची जात केवळ वडिलांवरूनच ठरवली जाईल असा कोणताही अपरिवर्तनीय नियम नाही। विशिष्ट परिस्थितीत मुलाला आईची जात स्वीकारण्याचा अधिकार असू शकतो आणि याच आधारावर मुंबई हायकोर्टाने शिक्षण विभागाचे आदेश रद्द करत संबंधित मुलीला 31 जुलैपूर्वी तातडीनं आरटीई अंतर्गत प्रवेश देण्याचे आदेश दिलेत। या निर्णयामुळे सिंगल पॅरेंट्स असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराला तांत्रिक कारणांपेक्षा अधिक महत्त्व आहे, हा महत्त्वाचा संदेश सुद्धा न्यायालयाने दिलाय। तरी ही माहिती आपल्याला माहितीपर वाटली असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आणि सकाळच्या YouTube चॅनलला, फेसबुक पेजला आणि इन्स्टा पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।